सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. कशा आहात मित्रांनो? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, आज संपूर्ण जग एका अतिशय धोकादायक वळणावरती उभा आहे. 28 फेब्रुवारी 2026 पासून अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले मोठ्या प्रमाणात करण्यास सुरुवात केलेली आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयतोल्ला अली खोमानी यांचा मृत्यू याच हल्ल्यामध्ये झालेला आहे. आत्तापर्यंत 1000हून अधिक लोक या दुर्घटनेमध्ये मारले गेलेले आहेत. इराणने जोरदार प्रत्युत्तर या सर्व घटनेला दिलेला आहे. तरी सुद्धा शेकडो मिसाईल्स आणि हजारो ड्रोन इस्रायल आणि अमेरिकेच्या तळांवरती सोडलेले आहेत. आज मिडल ईस्टमध्ये युद्धाची आग पेटलेली आहे. जगभर एकच प्रश्न निर्माण झालेला आहे, आता तिसरे महायुद्ध सुरू होणार का? जर हे युद्ध वाढले तर फक्त मिडल ईस्ट नाही तर जगभरात पेट्रोल डिझेल सुद्धा प्रचंड महाग होईल. अर्थव्यवस्था कोलमडली जाईल, ढासळली जाईल आणि लाखो लोकांचे आयुष्य दादा हो धोक्यात सुद्धा येईल. भारतावरही याचा थेट परिणाम होऊ शकतो किंवा होणार आहे. आज हे सर्व काही या व्हिडिओतून आपण सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. इराण इस्रायल वैर हे कसे सुरू झाले हे सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या फेसबुक पेजवरती या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर दादा हो पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या अशी विनंती या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपणा सर्वांना करतो. मित्रांनो, 2026 मध्ये युद्ध अचानक का भडकले हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. अणुयुद्धाचा धोका किती खरा आहे का खोटा आहे हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे. भारतावरती याचा काय परिणाम होऊ शकतो ते सुद्धा समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू नका. इराण इस्रायल संघर्षाची पार्श्वभूमी सुद्धा समजून घेतली पाहिजे. मित्रांनो, हे वैर आजचे बिलकुल नाही. 1979च्या इराणी क्रांतीनंतर इराणमध्ये इस्लामिक सरकार उदयास आलं. नव्या सरकारनं स्पष्टपणानं सांगितलं होतं की इस्रायल हा देश आम्हाला मान्य नाही, आम्ही त्याला कधीही दुजोरा देणार नाही किंवा ओळख सुद्धा दाखवणार नाही. त्याच दिवसापासून दोन्ही देशांमध्ये शत्रुत्व सुरू झालं. इस्रायल हा देश अमेरिकेचा जवळचा मित्र आहे. तो मिडल ईस्टमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहतो किंवा प्रयत्नशील असतो. दुसरीकडे इराण मिडल ईस्टमध्ये स्वतःची शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. तो हिजबुल्लाह किंवा हमास सारख्या गटांना नेहमी मदत करत असतो. गेल्या 45 वर्षात दोन्ही देश एकमेकांवरती सतत हल्ले करत राहिलेले आहेत. सायबर अटॅक असेल, प्रॉक्सी युद्ध असेल, पण 2026 मध्ये हे युद्ध पूर्ण वेगळ्या पातळीवरती पोहोचलं, वेगळ्याच टोकाला गेलं. युद्ध अचानक का भडकलं हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मुख्य कारण आहे इराणचे अणुवस्त्र कार्यक्रम. इस्रायल आणि अमेरिकेचा आरोप आहे की इराण गुप्तपणे अणुबॉम्ब बनवण्याच्या जवळपास पोहोचलेला आहे आणि इथंच युद्धाची ठिणगी पडलेली आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये अमेरिका इस्रायलने निर्णय घेतला की आता थांबता येणार नाही. 28 फेब्रुवारी रोजी त्यांनी इराणच्या अणुकेंद्रावर, मिसाईल फॅक्टरींवर आणि लष्करी ठिकाणांवर, त्यांनी तेथील नेत्यांच्या निवासस्थानांवरती देखील मोठे हवाई हल्ले केले. यातच खोमेनी यांचा मृत्यू झाला. इराणचे अनेक वरिष्ठ नेते सुद्धा याच हल्ल्यामध्ये मारले गेले. अनेक सैन्य अधिकारी सुद्धा याच हल्ल्यामध्ये मारले गेले. इस्रायल आणि अमेरिका म्हणतात आमचा हेतू इराणला अणुवस्त्र शस्त्र मिळवून देणे हाच होता.
आणि तिथला दडपशाहीचे शासन संपवणे हा आमचा उद्देश होता. मित्रांनो, त्यामुळे परिस्थिती एकदम चिघळली, हाताबाहेर गेली. इराणने सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिले. इराण शांत बसलेला नाही किंवा बसणार सुद्धा नाही. त्यानं लगेच शेकडो बॅलिस्टिक मिसाईल आणि हजारो ड्रोन इस्रायलच्या दिशेनं सोडले. इस्रायलमध्ये एअर सायरन वाजवायला सुरुवात झाली. लाखो लोक बंकरमध्ये जाऊन लपले. इराणने अमेरिकेच्या तळांवरती, गल्फ देशांवर आणि अगदी श्रीलंकेजवळ सुद्धा युद्धनौकेवरही हल्ले केले. अमेरिकेच्या पाणबुडीने इराणची एक युद्धनौका बुडवली. त्या युद्धनौकेमध्ये 80हून अधिक सैनिक मारले गेले. आता हे युद्ध 6व्या दशकामध्ये म्हणजे 6व्या दिवसात आहे आणि रोज रोज नवीन हल्ले सुरूच आहेत. अणुयुद्धाचा धोका का बोलला जातोय हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. मित्रांनो, सर्वात मोठी भीती अणुयुद्धाची आहे. इराणकडे अद्याप पूर्ण अणुबॉम्ब नाहीत, पण त्याचे कार्यक्रम मात्र, लक्ष्य मात्र एकाग्र आहे. जर युद्ध वाढले आणि रशिया, चीन किंवा इतर देश त्याच्या जर थेट मदत करू लागले तर मात्र इस्रायलकडे आधीपासून अणुशस्त्र आहेत हे लक्षात घ्या. त्यामध्ये अमेरिका, रशिया, चीन यांच्याकडे हजारो अणुबॉम्ब आहेत. सध्या रशिया आणि चीन इराणला समर्थन देत आहेत. जर त्यांनी थेट लष्कर पाठवले तर किंवा अणुतंत्रज्ञान जर दिले तर परिस्थिती खूप धोकादायक ठरू शकते. पण तज्ञ म्हणतात सध्या हे प्रादेशिक युद्ध आहे. पण एक चूक आणि जग तिसऱ्या महायुद्धाकडे ढकललं जाऊ शकतं. मित्रांनो, भारतासाठी हा संघर्ष का महत्वाचा आहे ते सुद्धा समजून घ्या. भारत हजारो किलोमीटर दूर आहे, पण त्याचा फटका आपल्याला बसणार आहे. कसा? पेट्रोल, डिझेल महागणार. मिडल ईस्ट जगाच्या 40% तेल भारताला पुरवतो. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून भारताचे 85% कच्चे तेल आयात केले जाते. आता तेलाच्या किमती $82 प्रति बॅरलवर गेलेल्या आहेत. 10% वाढ झालेली आहे. जर युद्ध वाढले तर पेट्रोल 120 ते 150 रुपये लिटर पर्यंत वाढू शकते. महागाई वाढेल, किराणा महाग होईल. भारतीय नागरिकांचा प्रश्न मिडल ईस्टमध्ये म्हणजेच UAE मध्ये किंवा सौदी, कुवेत इत्यादी मध्ये सुमारे 90 लाख भारतीय काम करत आहेत. मित्रांनो, ते भारतासाठी किंवा भारतात पैसे पाठवतात. रिमिटन्स ज्याला आपण म्हणतो. युद्ध वाढले तर त्यांची सुरक्षितता धोक्यात येईल. लाखो लोकांना पुन्हा भारतामध्ये म्हणजे मायदेशी परतावं लागेल. जागतिक अर्थव्यवस्थेची म्हणजे शेअर मार्केट प्रचंड खाली कोसळू शकतं. आयात निर्यात प्रभावित होऊ शकते. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील, कापड असेल, तांदूळ निर्यातीवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. रुपया कमकुवत होऊन जाईल. सरकारला महागाई नियंत्रणात आणणं कठीण जाईल. पुढे काय होऊ शकतं हे तज्ज्ञांचं काय मत आहे ते जाणून घ्या. मर्यादित युद्ध कशा पद्धतीनं होऊ शकतं, ठेवलं जाऊ शकतं. दोन्ही बाजू काही दिवस हल्ले करतील, नंतर अमेरिका, इस्रायल थांबतील आणि नवे नेतृत्व इराणमध्ये येईल. म्हणजे जसे आलेलेच आहे. युद्ध 1-2 आठवड्यात शांत होईल. मोठे प्रादेशिक युद्ध होऊ शकते का? हिजबुल्लासह हमास, येमेनची हुती गट पूर्ण सामील झाले तर संपूर्ण मिडल ईस्ट पेटेल. लेबनॉन, सिरिया, इराकमध्ये युद्ध पसरले जाईल. मित्रांनो, साहजिकच तिसरे महायुद्ध सुरू होईल. जर रशिया किंवा चीन थेट या युद्धात उतरले, अमेरिकेने जर पूर्ण लष्कर पाठवले तर जगभर युद्ध होऊ शकते. पण सध्या ही शक्यता मात्र थोडी कमीच आहे. तरीही सावध राहायला हवं. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, इराण इस्रायल युद्ध हा फक्त 2 देशांचा संघर्ष बिलकुल नाही. हे जागतिक सत्ता संतुलन, तेल, अणुशास्त्र आणि भविष्यातील जगाचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे. आज पेट्रोल महाग होत आहे. उद्या महागाई, बेरोजगारी येऊ शकते. आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण असा होतोय की हे युद्ध थांबेल की नाही, की जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेनं ढकललं जाईल, चाललं जाईल.
तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू नका. युद्ध थांबेल किंवा धोका वाढेल एवढं व्यक्त करा आणि हे लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट्स मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो. एवढीच विनंती या व्हिडिओच्या सरती शेवटी करतो आणि या ठिकाणी थांबतो. रजा घेतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत, जय संविधान. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.